तर आज आपण बनवणार आहोत खूपच साध्या सोप्या पद्धतीने बालुशाही, अगदी छान रसरशीत अशी। तर त्यासाठी मी इथे पाक तयार करायला घेतलेला आहे। अगोदर 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी त्यात टाकलेलं आहे। तोपर्यंत पाक तयार होतोय। इथे आपण पीठ तयार करून घेऊया। इथे घेतलेला आहे मी 1.5 वाटी मैदा, अगदी चिमूटभर त्यात मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल किंवा बेकिंग सोडा असेल, तुम्ही फक्त सोडाही टाकू शकता किंवा इनोही त्यामध्ये टाकू शकता। आणि त्यानंतर इथे मी साजूक तूप घेतलेले आहे 5 चमचे आणि ते टाकून सर्व मिश्रण जे आहे ते अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ते आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। पूर्णपणे मळायचं नाहीये त्याला, आपल्याला फक्त एकत्रित करून घ्यायचं आहे। हे बघा, आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या लेयर ज्या आहेत त्या तयार करायच्या आहे आणि अलगद हाताने सर्व पीठ जे आहे ते असं एकत्रित करून त्याच्या आपल्याला गोळे तयार करायचे आहेत। तर तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही इथे बालुशाही बनवू शकता। मी मीडियम साईजच्या बनवलेल्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने तयार करून त्याला आपल्याला पूर्ण व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। तर तेल इथे आपल्याला फार गरम नाही पाहिजे, मीडियमच गरम पाहिजे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे। बघा, खूपच छान क्रिस्पी अशा तयार होतात त्या, आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला सर्व बालुशाही जी आहे ती फ्राय करायची आहे। तर इथे मी पाक तयार करून त्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकला होता आणि वेलची पावडर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर फ्राय केलेली बालुशाही इथे टाकून घेतलेली आहे आणि मस्त पैकी इथे बालुशाही तयार आहे। खूपच छान रसरशीत आणि लेयर्सची बालुशाही इथे तयार होते। असं नाही की खूपच पिठासारखी ती तयार होते। कुठे कुठे बघितली असेल तुम्ही की खूपच असं नुसता पिठाचा गोळा खाल्ल्यासारखी वाटते ती, पण ही अजिबात तुम्हाला तशी वाटणार नाही। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे बघा, खूपच छान रसरशीत अशी बालुशाही तयार आहे। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी।